कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, NMMSची जी परीक्षा होणार आहे 22 डिसेंबर रोजी, तर त्या परीक्षेला कशा पद्धतीचा पेपर येईल आणि तो पेपर कशा पद्धतीने सोडवायचा, तर ते आज आपण पाहणार आहोत. तर बौद्धिक क्षमता चाचणी यातील आपण पहिले 12 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण पहिले 14 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण 15 नंबरच्या क्वेश्चनपासून स्टार्ट करत आहोत. तर चला चालू करूया. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, 15 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो, तो योग्य पर्याय लिहा. म्हणजे एक विशिष्ट गट आहे हा. अशाच पद्धतीचा खाली कोणता तरी एक गट आहे आणि ते आपलं उत्तर आहे. तर बघूया गट कसे तयार झाले. आता ज्यावेळेस आपण ABCD लिहितो, ज्यावेळेस आपण NMMS आणि स्कॉलरशिपचा दोन्हीचा अभ्यास करत असतो, तर आपल्याला जाणवतं की स्कॉलरशिपमध्ये 5-5चे गट करून दिलेले आहेत. पण NMMSमध्ये पेपरमध्ये आपल्याला कुठंच ABCD लिहून दिलेलं नाही. ती ABCD आपल्याला स्वतः लिहावी लागेल. दुसरी गोष्ट, ABCD लिहिताना ती कशा पद्धतीने लिहायची, तर आत्ता जी बोर्डवर दिसते ह्या पद्धतीने ABCD लिहा. तुम्हाला उत्तर खूप सहज आणि सोप्या पद्धतीने येतील. तर अशी ABCD लिहा. मग आता आपल्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, KGA JFG. पहिल्यांदा KGA बघू आपण. के कुठे आहे बघा. बघा पहिलं काय आहे आपलं KGA, परत JFG, MJH. जर आपण ह्याला नंबरिंग दिली तर आपले प्रश्न सहज आणि सोप्या पद्धतीने सोडू शकतात. तर बघा, केचा नंबर किती आहे? केचा नंबर आहे 11. के नंतर काय आलंय? जे. के नंतर जे, त्याच्यानंतर M. म्हणजे असा काय त्याचा सिक्वेन्स तर सलग दिसत नाहीये. मग आपण काय करू शकतो बघा, ज्यावेळेस सिक्वेन्स आपल्याला सलग दिसत नाही त्यावेळेस आपण त्यांचे नंबर लिहू शकतो. आता केचा नंबर आहे 11, जीचा 7, एचा 1. त्याच्यानंतर जेचा किती नंबर आहे? जेचा 10. एफचा किती नंबर आहे? 6 आणि जीचा 7. एमचा किती नंबर आहे? 13, 10, 8. 13, 10 आणि 8. आपण जर यांची बेरीज केली तर बेरीज काय येते बघा, 11 आणि 7 17. बघा 11 आणि 7 18 आणि 1 19. म्हणजे ह्याची बेरीज आली 19. ह्याची किती बेरीज आली? 23. याची बेरीज किती आली? 31. म्हणजे आपण जर बघितलं तर मूळ संख्या ही संख्यांची त्यांची काय येते? बेरीज येते. मग आपण जर पर्याय चेक केले तर RML याची बेरीज किती येते? 18, 13, 12, 43 ही बेरीज येते, जी मूळ संख्या आहे. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. आता पुढे बघा, नंबरिंग देऊन आपण ह्या प्रश्नाचे उत्तर काढलं. आता पुढे बघा, BYX, B Y आणि X असा हा ग्रुप तयार झाला आहे BYXचा. दुसरा कसा झाला आहे? GTS, GTS. पुढचा DWV, DW आणि V. मग खाली पर्यायामध्ये बघूया आपण तसा ग्रुप कुणाचा होतोय का? YCXचा होतोय का? बघा, Y आहे, C आहे, X आहे. उलटा ग्रुप नाही तयार होणार. म्हणजे पहिला पर्याय गेला. JQP हा ग्रुप तयार होतोय. JQP असा हा ग्रुप तयार होतोय आणि सेम तेच आपल्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपण जर आकृती काढली तर ते आपल्याला खूप सोपं जाणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, PTL, LPH, FJB. आता ह्या प्रश्नामध्ये काय असू शकतं बघा, आपण जर नंबरिंग केलं तर हे प्रश्न सहज सोपे सुटतात. आता बघूया, PTL, P16, T20. P किती आहे? 16. T किती आहे? 20 आहे आणि L किती आहे? 12 आहे. म्हणजे 16, 20, 12 असा तो सिक्वेन्स आहे. बघा, पहिल्या संख्येपेक्षा ही संख्या 4 ने मोठी आहे आणि ही संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 8 ने लहान आहे. 20 पेक्षा 12 8 ने लहान आहे. मग LPH ला तसंच आहे का बघा. Lचा नंबर किती आहे बघा, L 12 आहे, P आहे 16, L आहे 12,
पी आहे 16 आणि एच किती आहे, एच आहे 8, एच आहे 8, म्हणजे सेम तोच सिक्वेन्स आहे. मग त्या सिक्वेन्सने जर गेलो, एफ जे बी पण तोच सिक्वेन्स दाखवतोय आपल्याला, मग त्या सिक्वेन्सने गेलो तर आपलं उत्तर काय येतं आहे, टी एक्स पी, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. आता खाली प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. आता प्रश्न क्रमांक 18 मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, की जर आपण असे दोन ग्रुप केले तर 8 9 72, 9 7 63, 7 चौक 28, 9 सख 54, म्हणजे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे, तोच विसंगत पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. खालचे जर प्रश्न बघितला 252, 150, 810, 392, अशा काय त्या वेगळ्या संख्या किंवा विशेष संख्या आपल्याला काय अशा त्या दिसत नाही, म्हणजे घनसंख्या नाहीत, वर्गसंख्या नाहीत. मग काय असू शकतं ह्या प्रश्नाचे उत्तर? तर आपण थोडंसं त्याकडे बघितलं की कुणाच्या पटीत आहेत का, तर आपल्याला कळते की 2च्या पटीत तर आहेत सगळ्या संख्या. मग 3ची पट बघायची, 2ची पट झाल्यानंतर 5 आणि 4 9, म्हणजे ह्याला 3 ने भाग जातो, याला पण 3 ने भाग जातो, याला पण 3 ने भाग जातो. पर्याय क्रमांक 4ला 3 ने भाग जात नाही, म्हणून विसंगत घटक काय आला, पर्याय क्रमांक 4. हे झालंय, हे आत्ताच सोडवलं आपण. पुढे प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 20. 773, 987, 840, 392. आता ह्या प्रश्नासाठी काय येऊ शकेल बघा. बघा 7 आणि 7 14 आणि 3 17, म्हणजे ह्यांची बेरीज झाली 17 बेरीज झाली. ह्याची किती बेरीज झाली, 9 आणि 8, 17 आणि 7 24, याची बेरीज झाली 24, 8 आणि 4 12 आणि 3 आणि 2 5 आणि 9 14. म्हणजे आपण जर बेरीज केली सगळ्या अंकांची तर आपल्याला एक जाणवतं की 24 12 14 ह्या संयुक्त संख्या आहेत आणि 17 ही मूळ संख्या आहे, म्हणून काय उत्तर येईल, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता खालील पुढील जर प्रश्न बघितला आपण, पुढील प्रश्नामध्ये आपल्याला असं कळतंय बघा की ही घनसंख्या आहे, ही पण घनसंख्या आहे, ही पण घनसंख्या आहे. ठीक आहे, फक्त ही घनसंख्या नाही. 1728 हा घन आहे 12चा, हा कितीचा घन आहे, 12चा घन आहे. ही घनसंख्या नाही. 1729 ही घनसंख्या नाही आहे, कारण की 1728 आहे. आपण जर घनसंख्या पाठ केलेल्या असतील तर किमान 15 पर्यंतच्या जरी घनसंख्या आपण पाठ केल्या असतील. ठीक आहे, आणि पुढच्या घनसंख्या कशा काढायच्या तर ते आपण बघू शकतो. तर याचं जर घनमूळ काढलं तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याचं घनमूळ निघतं, पर्याय क्रमांक 4चं घनमूळ निघत नाही, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत एका घनाच्या काही स्थिती दाखवल्या आहेत, आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. जर आपण येथे बघितलं, येथे 3 आहे, येथे 3 आहे, येथे 6 5 आहे, येथे 1 2 आहे. म्हणजे जर आपण अशा पद्धतीचा घन आला तर किती जोड्या असतात एकमेकाच्या विरुद्ध, 3 जोड्या असतात. एकमेकाच्या विरुद्धच्या जोड्या किती असतात, 3 असतात. मग जर आपण पहिलं बघितलं 6 5 1 2, म्हणजे 3ला कोण जवळ आहे, 3ला 1 2 5 6 जवळ आहे, म्हणजे 3च्या विरुद्ध कोण असणार आहे, 4. 3च्या विरुद्ध कोण असणार आहे, 4, जो तिथे अंक नाही. पुढे बघितलं आपण तर आपल्याला पुढची संख्या काढूया. बघा येथे 3 2 आहे, येथे पण 3 2 आहे. ठीक आहे, म्हणजे 6ला ऑपोजिट काय येईल, 6ला ऑपोजिट 1 येईल. मग राहिली कोणती जोडी, 5ची. 5ला ऑपोजिट काय येईल, 5ला ऑपोजिट येईल 2. तर अशा पद्धतीने त्या जोड्या आपण लिहू शकतो. मग अशा जोड्या लिहिले तर 3च्या समोर कोणता अंक येईल, तर 3च्या समोर 4 हा अंक येईल. 5च्या समोर कोणता अंक येईल, 5च्या समोर 2 हा अंक येईल. कोणत्या अंक शेजारी 1 येणार नाही, तर 1च्या विरुद्ध कोण असेल, 6. तर बघा एकच फक्त गोष्ट शिकलो तर आपल्याला 3 प्रश्नाची उत्तर देता आली आणि सहज आपल्या प्रश्नाचे उत्तर निघालेले आहे. आता पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 25. 31 डिसेंबर 2019ला मंगळवार होता, तर 2022चा भारतीय स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला. तर बघा सोपा प्रश्न आहे, सहज सोडवू शकतो. फक्त कसं आहे की ह्या प्रश्नाला थोडासा वेळ जाऊ शकतो. आता लक्षात घ्या की 31 डिसेंबरची तारीख दिली, 31 डिसेंबर 2019. मग आपण 1 जानेवारी काढूया.
1 जानेवारी 2020. आता 31 डिसेंबरला मंगळवार होता, तर 1 जानेवारी 2020ला कोणता असेल? बुधवार. 1 जानेवारी 2021ला कोणता असेल? लीप वर्ष आहे 2020, त्याच्यामुळं बुधवार नंतर गुरुवार न येता कोणता वार येईल? शुक्रवार येईल. 1 जानेवारी 2022ला कोणता वार येईल? शनिवार. म्हणजे आता आपल्याला 1 जानेवारीचा वार कळलाय की 1 जानेवारी 2022ला आहे शनिवार. मग आपल्याला काढायचं आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला कोणता वार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता मांडणी करताना आडवी मांडणी करायची, उभी मांडणी केली तर आपल्याला जागा पुरणार नाही. तर बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. म्हणजे जर आपण हे बघितलं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, याच्यावरून आता बघूया आपण. जानेवारीत किती दिवस राहिलेत बघा. 1 जानेवारी आपण पकडला तर उरले किती दिवस? जानेवारीमध्ये 31 दिवस असतात, तर उरले 30 दिवस. फेबमध्ये किती दिवस आहेत? 28. 2022 लीप वर्ष नाही, त्याच्यामुळे 28 दिवस. मार्चमध्ये 31, एप्रिलमध्ये 30, मेमध्ये 31, जूनमध्ये 30, जुलैमध्ये 31, ऑगस्टमध्ये 15. जर आपण अशी दिवसांची संख्या मोजली आणि त्याला 7ने भागलं तरी उत्तर येईल. आणि जर अजून सोपी मेथड करायचीच असेल तर ती काय असू शकते बघा. 30ला जर 7ने भागलं, 7 चोक 28, शिल्लक किती राहिलं? 2. 28ला 7ने भागलं, शिल्लक किती राहिलं? 0. येथे 3, 2, 3, 2, 3, 1. मग यामध्ये ज्यांची बेरीज 7 होते ते इलिमिनेट होईल. ठीक आहे. 2 आणि 3 5 आणि 2 7, परत 3 आणि 3 6 आणि 1 7. म्हणजे राहिलं किती? 2. म्हणजेच काय? 2 दिवस पुढचा वार, शनिवार नंतर 2 दिवस, शनिवार नंतर 2 दिवस म्हणजे काय? रविवार आणि सोमवार. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्नात दिलेल्या संख्या मालिकेत एक पद चुकीचे आहे ते पर्यायातून आपल्याला शोधायचे आहे. आता एक पद चुकीचे आहे कसं शोधायचं? जर आपण संख्या मालिका बघितली तर पहिल्या संख्येपेक्षा ही लहान आहे, ही मोठे, ही लहान आहे, ही मोठे, ही लहान आहे, ही मोठे. म्हणजे एकाडे एक संख्या आपण बघितल्या तर आपल्याला अजून सोपं जाईल. तर हे अशी संख्येची मालिका, ही अशी. मग बघा, 78 मध्ये 2 मिसळे 80, 80 मध्ये 2 मिसळे 82, म्हणजे अधिक 2चा फरक आहे. जर आपण हे तर बघितलं तर इथे वजा 3चा फरक आहे. 86 आणि 85 मध्ये वजा 1चा फरक आहे. 85 आणि 83 मध्ये वजा 2चा फरक आहे, म्हणजे 2चा फरक आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर तो कसा पाहिजे? समसमान पाहिजे होता. म्हणजे वजा 2 वजा 2 वजा 2 जर असतं तर तो समान फरक झाला असता. म्हणजे येथे जर आपण 86 जागी 87 ठेवलं तर काय येईल? 89 वजा 2 87, 87 वजा 2 85, 85 वजा 2 83. म्हणजे 86च्या जागी कोणता नंबर पाहिजे होता? 87. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. खालील प्रश्न बघा की 8, 14, 26. जर आपण प्रश्नाकडे नीट बघितलं तर आपल्याला कळते की 8ची दुप्पट 16. 16तून 2 वजा केलं 14 आलं. 14ची दुप्पट किती? 28. 28 मधून 2 वजा केलं 26. 26ची दुप्पट काय यायला पाहिजे? 52. 52 मधून 2 वजा केलं 50. 50ची दुप्पट 100. 100 मधून 2 वजा केलं 98. मग बघा, 14, 26, 50, 98. 14, 26, 50, 98. म्हणजे 48 हे चुकीचं आहे. तिथं काय यायला पाहिजे होतं? 50. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय? सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? आपण नंबरिंग देऊया. ABCD EF. मग आता F हा जो आहे हा त्रिकोण नाही हे आपल्याला कळते. ठीक आहे. मग आपण सिंगल वाले त्रिकोण बघूया. किती आहेत? ABCDE सिंगल.
मग आता डबलवाले बघूया. दोन त्रिकोण दोन ह्याच्यापासून एक त्रिकोण बनतोय, ए आणि बी आहे. ठीक आहे, ए बी पासून एक बनतोय. त्याच्यानंतर कशापासून बनतोय बघा, हा ई सी पासून एक बनतोय, ई आणि सी. त्याच्यानंतर एफ डी पासून एक बनतोय बघा, एफ आणि डी. अजून कशापासून बनेल का, अजून दोन ह्याच्यापासून बनत नाहीये. आपल्याला कळतंय, दिसतंयच की जरी आपण चेक केलं की अजून दोन कोणत्या त्रिकोणांपासून एक मोठा त्रिकोण बनतोय का, तर तो बनत नाही. आता 3 पासून बघूया आपण, 3 पासून पण बनत नाही. मग बनतोय कशापासून, 4 पासून, ए बी सी ई. म्हणजे असा हा त्रिकोण बनत आहे, ए बी सी ई. म्हणजे एकूण किती त्रिकोण बनले, हे 5, हे 3 8, 8 आणि हा 1 9. पर्याय क्रमांक 3 28चं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, आकृतीत समलंब चौकोनांची संख्या किती. आता समलंब चौकोन कसे असतात, समलंब चौकोन बघूया आपण. तर पहिलं लक्षात घ्या की हा समलंब चौकोन आहे, हा समलंब चौकोन आहे किंवा हा एक समलंब चौकोन आहे. म्हणजे अशा दोन पद्धतीचे समलंब चौकोन असतात. आकृती बघितल्या येथे एक समलंब चौकोन दिसतोय, हा झाला 1, हा असा दुसरा, हा 2. हे 2 झाले समलंब चौकोन. आणि अजून एक आहे तो म्हणजे हा एक समलंब चौकोन. म्हणजे एकूण समलंब चौकोनांची संख्या किती आहे, 3 आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्नात अक्षरांची किंवा अंकांची लयबद्ध मालिका दिली आहे. त्या मालिकेतील गाळलेले अक्षर किंवा अंक त्याचप्रमाणे एका पर्यायात दिलेले आहेत. म्हणजे लयबद्ध मालिका आहे, म्हणजे कंटिन्यू होते, ते रिपिटेशन आहे. मग रिपिटेशन जर होत असेल तर आपल्याला बघायचं की कुठून तो सिक्वेन्स चालू होतोय, किती नंबरपासून तो सिक्वेन्स चालू होतोय. जर आपण संख्या मोजली तर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2, म्हणजे 15चा गट आहे. 15 एकूण अंक आहेत आणि अक्षर आहेत 15. आणि त्या अक्षरामध्ये आपण जर बघितलं तर 5-5चे गट तयार होऊ शकतायत, हे आपल्याला दिसतंय. मग 5-5चे जर गट तयार होऊ शकतायत तर 5 नंतर हा सिक्वेन्स रिपीट होईल. 5 नंतर हा सिक्वेन्स काय होईल, रिपीट होईल. GH असा GH.IG. मग इथे काय येईल, GH. येथे 3 नंबरला G, म्हणजे इथं पण 3 नंबरला G येईल. मग येथे I, येथे I, येथे H. ओके, मग बघा GGIH पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सेम त्या टाईपमध्ये 5चा सिक्वेन्स बघूया आपण खाली. 1 2 3 4 5. 5चा सिक्वेन्स देण्यावर जास्त भर आहे ह्यांचा. आता पुढे 3च अक्षर आहेत, पण सिक्वेन्स आपल्याला 5चाच बनवू शकतोय आपण. कधी 5चा, कधी 4चा, कधी 6चा. पण आपण जर बघितलं NMMS मध्ये, ह्या पेपरमध्ये, तर 5चा सिक्वेन्स त्यांनी दिलेला आहे. मग बघा की 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3. मग 1 नंबरला काय आहे, C. 2 नंबरला पण C, 3 नंबरला A, 4 नंबरला B, 5ला A, 1ला C, 2ला काय आहे, 2ला पण C. मग CBAC ऑप्शन 4. 31चं उत्तर काय येईल, 4. आता 32 बघा, 32चा पण 5चा सिक्वेन्स बनवूया आपण. 1 2 3 4 5, हा 5चा सिक्वेन्स बनवूया आपण. हा पण 5चा सिक्वेन्स आणि पुढचा 4चा झालेला आहे. मग 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4. आपण जर सिक्वेन्स बघितला तर 1 नंबरला 1 आहे, 2 नंबरला काय येईल, 1 येईल, 3 नंबरला 0, 4 नंबरला 1, 5 नंबरला 1, 1ला 1, 2ला 1. जर आपण लिहिलेले अंक बघितले तर 4 वेळा काय आहे, 1 आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 33 ते 35. पुढील प्रश्नात संख्याचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातून एक पर्याय त्या गटाशी जुळतो, ते शोधून योग्य पर्याय लिहा. जर आपण बघितलं तर प्रश्नांचा एक विशिष्ट गट दिला आहे आणि त्या गटाशी जुळणारा आपल्याला काय शोधायचा आहे, तर तो पर्याय शोधायचा आहे.
तर बघा येथे काय दिसतंय 1378, दुसरं काय दिसतंय 15×45 आणि 23×91. म्हणजे येथे जर बघितलं आपण तर 13च्या पाड्यातील संख्या आहेत आणि 15च्या पाड्यातील संख्या आहे. तर 15च्या पाड्यातील दुसरी संख्या काय येते 120 येते. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 34 नंबरमध्ये ही 1 अंकी संख्या, ही 2 अंकी संख्या, ही 3 अंकी संख्या. मग ज्यावेळेस अशा पद्धतीच्या संख्या देतात एक तर त्या घनसंख्यांचा सिक्वेन्स असू शकतो किंवा पाड्यातील संख्या असू शकतात किंवा कशांतरी भाग जाणाऱ्या संख्या असू शकतात. जर आपण बघितलं तर घनसंख्यांचा कुठेही संबंध दिसत नाहीये. मग घनसंख्या वर्गसंख्या दिसत नाही. मग आपण काय बघू शकतो की 3 ने भाग जातोय का, कारण की लहान संख्या 3 आहे. तर 3 ने 84ला भाग जातो, 399ला भाग जातो. मग पर्याय बघा 155ला 3 ने भाग जात नाही, 131ला जात नाही, 157ला जात नाही. म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2 141, ज्याला 3 ने भाग जातो. आता खालील प्रश्न बघा 164,729. आता 1 ही काय आहे घनसंख्या, 64 पण घनसंख्या आहे, 729 पण काय आहे घनसंख्या आहे. तर हा काय आहे घनसंख्यांचा गट आहे. मग पुढचा घनसंख्या कोणती येईल, पुढची घनसंख्या कोणती येईल, किंवा बघा हा घनसंख्यांचा गट आहे. तर पुढची घनसंख्या आहे 4096, हा 16चा घन आहे. बाकी कोणतीही तिन्ही घनसंख्या नाहीत. उत्तर येईल ऑप्शन 1. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 36. आता प्रश्न क्रमांक 36 बघूया. खालील प्रश्नात स्तंभ 1 मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि स्तंभ 2 मध्ये त्यांचे सांकेतिक अंक दिलेले आहेत, पण ते स्तंभ 1च्या शब्दातील अक्षरांच्या क्रमाने असतीलच असे नाही. ती सांकेतिक भाषा शोधून पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधा. म्हणजे आधी आपल्याला ह्यांच्यासाठी शब्द शोधावे लागतील. पुढे बघा 36 ते 38 आहे आणि पुढचं काय आहे SOAP सोप. तर सोपचा पण आपण शब्द येथे शोधूया. ठीक आहे. मग पहिल्यांदा SAW. आता जर आपण बघितलं, आपण जर यामध्ये बघितलं तर Y कुठंच नाही. खालच्या 1 2 3 4 5 जे शब्द दिलेत त्या 5 शब्दात Y कुठेच नाही. ए कुठे बघा, ए इथे आहे, ए इथे आहे, ए. मग ह्या 3 मध्ये कॉमन कोणता अंक दिसतोय, तर 3 हा कॉमन अंक दिसतोय. ठीक आहे. मग ए साठी काय आलं, ए साठी आलेलं आहे 3. ए साठी काय आलं 3. मग आता आपण बघूया ए साठी जर 3 आहे, आर साठी काय येईल, आर कुठे आहे अजून, आर आहे इथे. मग पहिला आणि याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय बघा, कॉमन दिसतंय 2. म्हणजे आर साठी काय आलं 2 आलं. म्हणजेच वाय साठी काय आलेलं आहे, वाय साठी आले 4. आता पुढचे अंक शोधूया. आता ए तर आपल्याला माहिती, ए साठी काय आहे, ए साठी 3 आहे. मग ह्यामध्ये आणि ह्यामध्ये कॉमन काय आहे, पी कॉमन आहे. मग पी साठी कोणतं अक्षर कॉमन दिसतंय, 1. पी साठी काय आलं 1. एस साठी आता पी आलं कॉमन. आता ई कुठे आहे, येथे आणि येथे ई आहे. ह्या दोन्हीत काय कॉमन आहे 8. म्हणजे ई साठी आलं 8. म्हणजेच एस साठी काय आलंय, एस साठी आलेलं आहे 6. मग आपल्याला एस साठी 6 आहे, ए साठी आहे 3. आता डब्ल्यू साठी काय असेल, डब्ल्यू साठी आहे 5. कारण की पी साठी 3 आहे, तर डब्ल्यू साठी काय येईल, डब्ल्यू साठी 5. 6 3 5 ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढचं बघा 36चं तर उत्तर शोधलं आपण. आता 37चं उत्तर बघूया आपण. WARM. आता डब्ल्यू किती आहे 5 आहे, ए किती आहे 3 आहे, आरचा नंबर आहे 2 आणि एम किती आहे, एम शोधायचा आहे आपल्याला. बघा आपल्याला ए माहिती, ए आहे 3, ए आहे 3. एस किती आहे, एस आहे 6. म्हणजे एम किती आला, एम आला 7. 5 3 2 7. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता SOAP. एस साठी काय येईल, एस साठी 6. SOAP. एस साठी काय आलं 6. ए साठी काय आलं 3.
पी साठी 1. आता ओ शोधायचा आहे. आता एस माहिती आहे आपल्याला, एस साठी किती आहे, एस साठी 6. ओ साठी एम साठी किती आहे, एम आपण शोधलेला आहे, एम साठी आहे 7. म्हणजे ओ साठी काय येईल 9. 6 9 3 1 काय येईल, 6 9 3 1. ऑप्शन बघूया आपण. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 39. एका चौरसाकृती कागदाला घडी घातल्यावर दिसणारी आकृती प्रश्न आकृतीत दाखवली आहे. तो कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल. तर बघा हे अशा आकृती आहे, तर हे असा भाग होऊन जाईल तो. ठीक आहे. जर आपण ही आकृतीच उलगडली, ही आकृती आपण जर ओपन केली तर तिचे कसे भाग होतील असा तो प्रश्न आहे. तर 39चं उत्तर काय येईल, ऑप्शन 2 हे येईल. कारण की हे जे असे भाग होतील. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. यामध्ये हा असा भाग इकडं अशा टाईप काहीतरी ती आकृती तयार होईल. जर आपण बघितलं तर ऑप्शन 2च एक तसा आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 41. 231 118 61 32 17. आता आपल्याला पुढील अंक शोधायचा आहे. आता पुढील अंक शोधताना जर आपण बघितलं ही मोठी संख्या त्याच्याहून लहान त्याच्याहून लहान त्याच्याहून लहान, म्हणजे जर आपण हिकडून सिक्वेन्स शोधला तर आपल्याला तो सोपा जाईल शेवटून. मग 17 आणि 32 मध्ये काय सिक्वेन्स दिसतोय, 17चे दुप्पट 34 वजा 2 32 हे आपल्याला सापडलं. आता 32चे दुप्पट काय 64 64 वजा 3 61 61चे दुप्पट काय 122 122 वजा 4 118. म्हणजे काय होतं हो, पहिल्यांदा 2 ने कमी केलंय, मग 3 ने, मग 4 ने दुपटी. मग जर आपण बघितलं तर इथे काय यायला पाहिजे 9. 9चे दुप्पट 18 18 2 1 वजा केलं 17. म्हणजे 9 हे आपलं उत्तर आलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 41चं आपलं उत्तर असेल. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 42. 2 5 13 36 104. आता यामध्ये काय सिक्वेन्स दिसतोय की 2ची तिप्पट 6 6 वजा 1 5 5ची तिप्पट 15 15 वजा 2 13 13ची तिप्पट 39 39 वजा काय येईल 3 येईल 36 असे येईल ते. मग पुढे काय येईल 36ची तिप्पट 108 108 वजा 4 104. मग काय होईल 104ची काय होईल तिप्पट किती येईल 312 312तून 5 गेले 307. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा हे प्रश्न अशा पद्धतीने सोडवावे लागतात. आता पुढील प्रश्न बघा, हा पण सेम त्या पॅटर्नने सुटेल. 7चे दुप्पट 14 14 वजा 4 10 10चे दुप्पट 20 20 मधून किती गेले 3 गेले 17. म्हणजे पहिल्यांदा 4 कमी केले, मग 3 कमी केले. आता किती कमी होतील 2 कमी होतील. 17चे दुप्पट 34 34 वजा 2 32 आहे 32. आता 32चे दुप्पट काय होईल 64 64 मधून एकच कमी होईल 63. बघा 4 कमी केले 3 कमी केले 2 कमी केले 1 कमी केले. आता पुढच्या वेळेस आपण काय कमी करणार 0. 63चे दुप्पट 126 126 मधून 0 गेलं, उत्तर आलं 126च. ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, अशा पद्धतीचा आपल्याला काय दिला आहे तो घन दिलेला आहे आणि त्या घनात 4x4x4चा एकक मापाचा एक घनाकृती लाकडी ठोकळ्याला समोरासमोरील बाजूवर समान रंग येतील अशा प्रकारे निळा लाल पिवळा रंग दिला. मग बघा येथे निळा ह्या बाजूला इकडं सगळा निळा रंग आहे, येथे लाल आहे आणि इकडे पिवळा असे हे रंग दिलेले आहेत, लाल निळा पिवळा. आणि त्याच्यानंतर त्याचे तुकडे केले सगळे. मग किती तुकडे होतील 4x4x4चा आहे त्याच्यामुळे 64 तुकडे होतील. मग आता ज्यावेळेस 64 तुकडे झाले त्यावेळेस मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा 2 पृष्ठांवर लाल रंग येईल असे एकक घन किती. आता 2 पृष्ठ जे जवळजवळचे पृष्ठ आहेत
असे, म्हणजे हा भाग आणि हा भाग, हे हे आपल्याला लाल रंग कसा दिलाय, ह्याच्या विरुद्ध बाजूला दिलाय. त्याच्यामुळे विरुद्ध बाजूला दिला असल्यामुळे दोन पृष्ठ एकमेकाच्या जवळ कधीच नसणार आहेत. त्याच्यामुळे उत्तर काय येईल, 0. किमान 2 पृष्ठ रंगीत असतील असे एकूण एकक किती. आता घन किती आहेत, 2 पृष्ठ हे असतील. एकूण पृष्ठ किती आहेत, 64 आहेत. 64 आहेत. मग त्याच्यातले जर आपण बघितले, हे मधले 4, हे 4, हे 4, ते 4, ते 4 असे आपण जर बघितले, बघा ह्याची एक टेबलच येतो. हा टेबल लक्षात ठेवला की 6 पृष्ठ रंगीत असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या 0, 5 पृष्ठ रंगीत असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या 0, 4 पृष्ठ रंगीत असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या 0, 3 पृष्ठ रंगीत असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या 8, 2 पृष्ठ रंगीत असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या 24. आता 2 पृष्ठ रंगीत असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती आहे, 24 आहे. आणि इथं काय म्हणलंय, किमान 2. मग 3 पण पकडू शकतो आपण. मग 2 पृष्ठे किमान रंगीत असलेले 24 आहे आणि 3 पृष्ठ रंगीत असलेले किती आहेत, 8 आहेत. 24 आणि 8 काय येईल, 32 उत्तर येईल. आणि एक पृष्ठ निळ्या रंगाचे एक तरी पृष्ठ असणार आहे. एकूण घन किती. आता एकूण किती आहेत बघा, इथं किती आहेत, हे 16 आणि त्याच्या ऑपोजिट बाजूला 16, 16 दुनी 32. तर 32 घन काय असतील, निळ्या रंगाचे असतील. ठीक आहे, 46चं उत्तर येईल 3. आता पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 47. आता 96, 16, 12 जर ह्या दोन्हीचा गुणाकार केला, 12 आणि 16चा, आणि त्याला जर 2 ने भागलं तर उत्तर काय येतं, 96 येतं. बघा 12 8 96, ह्याने जर ह्याला भागलं तर 12 8 96, ह्याला आपण 2 ने भागू, 2 7 14, 9 7 63, ह्याला पण आपण 2 ने भागू, आलं 4, 18 चौक 72. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता खाली बघितलं तर 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 16 9 25, 6चा वर्ग 36, 2चा वर्ग 4, 36 आणि 4 40, 5चा वर्ग 25 आणि 4चा वर्ग 16, 25 आणि 16 41. आता खाली प्रश्न क्रमांक 49 बघा, जर पी क्यू आर एस टी यू व्ही एम हे 8 लोक, आता 8 लोक बसलेले आहेत, म्हणजे आपण असा सर्कल आहे तो बघा, हा सर्कल समजा आणि हे 8 लोक बसलेले आहेत. मग यांची दिशा कशी आहे, ही कोणती दिशा असते, ही पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण, ही उत्तर, ही आग्नेय, ही नैऋत्य, ही वायव्य आणि ही ईशान्य. ह्या अशा 8 दिशा लिहून घ्यायच्या. मग आता आपल्याला काय म्हणलंय की हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये यू हा वायव्य दिशेला आहे, हा जर वायव्य दिशेला आहे, यू नंतर काय व्ही आणि त्याच्यानंतर एम हे झाले. मग आता सुरुवात कोणापासून होईल, इथून पी क्यू आर एस टी, बरोबर. मग आपल्याला काय विचारले, क्यू हा कोणत्या दिशेला आहे, तर क्यू कोणत्या स्थानावर आहे, तर आग्नेय स्थानावर आहे. ठीक आहे, क्यू कोणत्या स्थानावर आहे, तर तो आहे आग्नेयला. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 50 बघूया आणि जे उरलेले प्रश्न आहेत ते आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊया. तर ही सिरीज कशी वाटते तुम्हाला हे मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता हा प्रश्न बघा, आता ह्या प्रश्नामध्ये आपण जर नंबर दिले तर हा प्रश्न खूप सोपा जातो. मग नंबर दिले तर बघा काय होईल, तर अशा पद्धतीचे ते नंबर येतील. जीचा नंबर 7, एसचा 19, क्यूचा 17, मग एफचा 6, टीचा 20 आणि पीचा 16. मग हे जर नंबर बघितले तर येथे एक एकने नंबर काय होतोय, घडतोय. 7 आहे, 6 आहे, 5 आहे, 4 आहे. मग पुढचा नंबर काय असेल, 3. 3 म्हणजेच काय असेल, सी. बघा आता 19 नंतर हे 20, मग 21, मग 22, मग पुढचा नंबर काय येईल, 23. आता 23 नंबरला काय असतं, 23 नंबरला डब्ल्यू असतं. आता त्याच्या पुढे क्यू 17, पी 16, एक एकने कमी होत आहे. मग इथं 13 नंबर येईल. 13 नंबरला काय असतं, यम असतं. म्हणजे सी डब्ल्यू एम आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4.
तर बघा पुढील 40 प्रश्न आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊ. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय तेही मला कळवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.